गोंदिया जिल्ह्यातील 1,52,000 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत। धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती। पण या घोषणेला 2 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही। गोंदिया जिल्ह्यातील 1,52,313 शेतकरी आहेत जे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत। शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रति हेक्टर बोनस दिला जातो। यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनसची घोषणा केली। यासाठी 2 हेक्टरापर्यंतची मर्यादा निश्चित केली। मात्र ही घोषणा करून आता 2 महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही या संदर्भात GR काढलेला नाही। यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शासनाने लवकरात लवकर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। ही माहिती चेतन चुटे शेतकरी, राजेश ठाकरे शेतकरी, अनिल बिझनेस शेतकरी यांच्याकडून प्राप्त। राजेश ठाकरे सिलेगाव येथील शेतकरी आहे। आम्ही शासनाने आता मागील इलेक्शन ज्यावेळेस झाले त्यावेळेस फडणवीस साहेबांनी प्रत्येक क्षेत्रात जाऊन सांगितलं आहे की आम्ही 20,000 रुपये बोनस देऊ। पण शासनाने आम्ही जे शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे धान विक्री केलेलं आहे खरेदी केंद्रावर त्याचे आतापर्यंत चुकारे पण नाही आलेले आहेत संपूर्ण, आणि सोबत बोनस की 2 महिन्याच्या वर कालावधी लोटला आहे तरी पण आमचे बोनस आतापर्यंत जमा नाही झालेले आहेत। ते बोनस त्वरित आमच्या खात्यात जमा करावे आणि आमची जी अडचण आहे शेतकऱ्यांची ती दूर करावी अशी मी शासनाला विनंती करतो। मी अनिल पुरणलाल बिशेन, मुक्काम जानाटोला येथील शेतकरी असून 2 महिने अगोदर आम्ही धान विकलेला होता। धानाचे पैसे तर आले, पण आता आम्हाला बोनसचे जे पैसे आहेत ते हेक्टरी 20,000 ही आम्हाला केव्हापर्यंत मिळतील ही शाश्वत आतापर्यंत शासनाने दिलेलं नाही। तरी पण आम्हाला लवकरात लवकर धानाची बोनस देण्यात यावी ही आम्हाला शासनाची विनंती आहे, जेणेकरून आमचे रब्बी हंगामात ही पैसे आमच्या शेतीच्या कामाकरिता उपयोगी पडतील। आम्ही दिलेली धान खरेदी विक्री शेतीबद्दल हे धान आम्ही सोसायटीतर्फे दिलेलं होतं आणि आजपर्यंत आम्हाला खाली धानाचे भाव मिळाले आहेत, पर बोनस जे आहे सरकार मान्यताप्रमाणे या प्रकारे आपल्याला बोनस मिळाली नाही। आणि बोनस का म्हणून नाही मिळाली आजपर्यंत लोक संतापले आहेत। आज आम्ही रब्बी पिकाकरिता खत आणि दवा मारण्याकरिता संप पकडलेला आहे आणि हा बोनस पाठविला नाही तर आम्ही का मारणार आता खत आणि दवा वगैरे। तर हे खत कचऱ्यासाठी आपल्याला पैसे आणि बोनस आम्हाला 20,000 रुपये पाहिजे। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।